या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। आपल्या पत्नीच्या नावाने सोलापुरात सुरू केली बाजारपेठ, ज्याचं नाव आहे बेगम पेठ। काय आहे या बेगम पेठचा इतिहास, जाणून बसेल आश्चर्याचा धक्का। सोलापूर शहरात औरंगजेबाने 1685 पासून काही काळ वास्तव्य केलंय। त्यावेळी त्यांच्या बेगमांसाठी त्याने विजापूर वेस ते वडवान चौक आणि पेंटर चौक ते विजापूर वेस दरम्यान एक पेठ वसवली। या पेठेला स्त्रियांच्या बाजारासाठी बेगम बाजार म्हणूनही ओळखले जायचे। सोलापूरची बेगम पेठ ही एक फार जुनी ऐतिहासिक व्यापारी पेठ आहे। 1695 ते 1699 या काळात औरंगजेब बादशहाची फौज सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे वास्तव्याला असायची। औरंगजेबाची चौथी पत्नी बेगम उदयपुरी ही सोलापुरात बेगम पेठ येथे मुक्कामाला असायची। 18व्या शतकात या भागाचे बेगमपुरा हे नाव पुढे बेगम पेठ असे झाले। सुरुवातीला स्वकुळसाळी आणि मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेल्या या पेठेत आता 95% मुस्लिम समाज आहे। पूर्वी या पेठेत स्वकुळसाळी समाजाचा हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा। मुस्लिम समाजही छोटा मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका करायचे। कातडीचा व्यापार चालायचा। एकत्रित केलेला हा माल मद्रासला पाठवला जायचा। सध्या या पेठेत साड्या, ड्रेस, मटेरियल, कटपीस हा कपड्यांचा व्यापार या पेठेत मोठ्या प्रमाणावर चालतोय। खांडवा, मध्य प्रदेश, गुजरातच्या अनेक व्यापाऱ्यांनी इथे दुकाने थाटली आहेत। दाट वस्ती असलेल्या पेठेत 512 घरे आहेत। ख्रिस्ती समाजाची सेवा मंदिरही येथेच आहे। अगदी अलीकडेच सुसज्ज असे यशोधरा हॉस्पिटल ही या भागात आहे। केवळ एक पेठ वसवून औरंगजेब इथे थांबले नाही, तर त्यांनी या भागात एका मशिदीला बेगमबी मशीद असे नाव दिलं। तसेच या परिसरात ब्रिटिश काळात पोलीस चौकी उभारण्यात आली। जुन्या जमान्यात इथे राजांच्या दासी राहत, त्यांच्यात कायम कटकटी तक्रारी होत। त्यावेळी या चौकीचे नाव दुसरे होते, परंतु सध्या या बेगमपेठ पोलीस चौकी असे संबोधले जाते। तर औरंगजेबाचा नातवाचा विवाह सोहळा याच काळात समाचार चौकातील एका मशिदीत पार पडला। त्याची पत्नी मूळची राहणारी सोलापूरची असल्याने तिला सोलापुरी बेगम असेही म्हणत। औरंगजेबने सोलापुरात असताना अनेक पेठ्या वसवल्या। त्यांच्या राण्या, दासी, नर्तिका यांच्यासाठी वसवली ती बेगम पेठ। आज असलेली पाचच्या पेठ त्या काळी बादशाह पेठ अशी संबोधत, कारण तेथे त्यांचे सरदार राहत। फातुहाते आलमगिरी या फारसी ग्रंथात तसेच इतर ग्रंथातही यांचा उल्लेख आहे। सध्या बेगम पेठेतील शांतता आणि एकोबा राहण्यासाठी सलीम कल्याणी, सलीम हिरोळी, रियाज खरादी, अखलाकदीना मेंबर, मैनुद्दीन शेख, तानाजी गवळी, मनोज अलकुंटे, शोभा शिंदे, प्रदीप बंडे, राजू कुरेशी, जुबेर कुरेशी असे अनेक सामाजिक मंडळी या क्षेत्रात कार्य करत आहेत। अशा या छोट्या पेठेने आपला बाज कायम जपलाय। तर मित्र, ही स्टोरी, ही कहाणी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।